नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण आज आहे माझ्या पप्पाचा बर्थडे। तर मग काय, चला बनवून घेऊया म्हणलं। आज काहीतरी विशेष व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे। तर आज रात्र झालेली आहे आणि जेवणाच्या तयारीमध्ये बिर्याणी तर बाहेरूनच आणलेली आहे। बाकी केलं होतं पालकाचं वरण भात आणि पोळ्या आणि अंड्याचे आमलेटही केले होते। जेवण आम्ही अगोदरच करून घेतले कारण सगळ्यांना भूक लागली होती। मग काय, केकही आणला, एकदम भारी, बघू शकता तुम्ही, खूप खास केक आहे। आणि नंतर मग अक्षवणची तयारी केली। तर सगळ्यात आधी ओवाळलं माझ्या मोठ्या बहिणीचा तो मुलगा आहे आणि मलाही साखर खायची। साखरला तो खाकर बोलतो। मलाही अक्षवण केलं। मिठीला लांबच ठेवलं कारण मिठी ताट ओढते, त्यामुळे मिठी होती आईकडे। मग काय, यांना अक्षवण करून घेतलेलं आहे। सगळ्यात पहिले माझ्या बहिणीने केलेलं आहे। नंतर मग अक्षवण करता करता थोडीशी कॉमेडी ही चालू होती। मग नंतर ओवायला रंगी रात्री खूप झालती आणि थंडी वाजत होती, म्हणून म्हणलं पटपट करून घ्यावे। मग काय, कट करायची तयारी झाली। तसंच माझ्या लहान मावशीने, सगळ्यात छोटी मावशी आहे ही अक्षवण करून घेतलं। लहानी मावशी म्हणजेच पप्पाची साली आहे। पप्पानी टकलंही केलं होतं कारण हे सगळं गेले होते बालाजीला गेल्यामुळेच मी इकडे होते सध्या। आणि मग काय, कॉमेडी करत करत अक्षवण हे चाललं होतं आणि एकेकाचं जेवणही करणं चालू होतं। मग काय, आजचा दिवस तर खासच होता पप्पासाठी आणि पप्पाचा बर्थडे होता 56वा। आणायचं तर नाहीच बोलले होते पप्पा, पण मी सगळे त्यांना फोर्स केला केक आणायचा आणि कट करायचा, त्यामुळे केक आणला। त्यामुळे एवढी काही तयारी केलेली नव्हती। मग साधा सिंपल आपला केकच कट करून घ्यावा म्हणलं। त्यांनी ओवायला, आता इथं मी ओवळत आहे। त्याच्यामध्ये माझा भाऊ पण नाहीये कारण तो गेलेला होता गावाला। बालाजीहून आला आणि लगेच इकडे दुसऱ्या गावाला गेला, त्याचं काहीतरी काम असल्यामुळे तो गेला। तो एक मिसिंग आहे याच्यामध्ये। माझे मिस्टरही आले नव्हते। मग काय, आम्ही तिघी चौघी होतो। आम्ही तिघी चौघांनीच सेलिब्रेट केला। तर स्त्रियांचं चालू होतं, मला पण टिक्का लाव म्हणे तो। मी त्याला ओवायला नव्हतं तर मला म्हणे मला पण ओवायला, मग त्याला पण ओवायला मी। त्याला सगळं सारखंच करायला पाहिजे। आणि हो, माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्हाला अजून काही टॉपिक हवा असेल तर तेही कमेंट करा, मी नक्की बनवायला ट्राय करेन। आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की सांगा। त्यानंतर मग इथं आईने ओवाळून घेतलं पप्पाला। चुलाही साखर खाऊ घातली थोडीशी, एक दाणा, जास्त करून चुला गोड देत नाही, पण एखाद्या वेळेस ठीक आहे, चालतं। नाही का वाजन काढून ठेवलं नाही का, कसं काढलं त्यांचे केकले हाड। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे टू यू। केकवर पडलं रे। मग लगेच म्हटलं केक कट करून घेऊया। केक कट करायला घेतला। इथं कॅन्डल वगैरे लावली होती मी। कॅन्डल बघा, मला पहिले त्याची खूप भीती वाटते कारण ही कधी कधी फुटती। एकदा माझ्यासोबत झालेलं आहे असं, त्यामुळे मला याची भीती वाटू लागली। पण कॅन्डल एकदम व्यवस्थित हे झाली आणि बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे आम्ही इथे छानपैकी मस्त। पप्पाच्या चेहऱ्यावर तुम्ही हसू बघू शकता, त्यांनाही खूप आनंद झाला हे सगळं पाहून। आणि इथं कॉमेडी झाली त्यामुळे मला खूप हसू लागलं। माझं हसू कंट्रोलच होत नव्हतं, अक्षरशः माझं पोट दुखू लागलं, तेव्हा इतके हसू लागले मी। इथं माझं हसून वगैरे झालं होतं, म्हणून म्हटलं सगळ्यांनी केक खाऊ घाला पप्पाला। मग केक खाऊ घातला सगळ्यांनी एक एक। आणि श्रेयांची तर वेगळंच काहीतरी चालू होतं, ते केकला असं बारीक बारीक गोड काहीतरी होतं, त्याला अक्षरशः तो केकचं सगळं त्यांनी काढून ते खाऊन घेतलेलं आहे त्याच्या हाताने। उंदीर कसं करतो तसं त्यांनी ते केकचं करून ठेवलं होतं। केक वगैरे खाल्ला, फोटो वगैरे काढले आणि कॉमेडी तर चालूच होती इथं। मला हसू सुधरत नव्हतं, मी हसतच होते सारखी, थोडे हसणं चालूच होतं माझं। पप्पाला केक वगैरे खाऊ घातला, त्या श्रेयांशी मध्ये करू लागला। माझी चुलाही केक खाऊ घातला, चुलाही केक आवडला तिला, थोडाफार खाऊ घातला कारण सगळे खाऊ लागली आणि ती तोंडाकडे बघू लागली, म्हणून म्हटलं तिलाही थोडा खाऊ घाला। मग सगळ्यांनी काय केक खाल्ल्याचा कार्यक्रम पूर्ण करून टाकला, एन्जॉय केला। आता सुद्धा हसू यायला व्हिडिओ एडिटिंग करताना कारण खूप हसले मी, चौरत नव्हतं, अक्षरशः खूपच हसले मी, काय सांगू। आईला बघू शकता तुम्ही, ती तर पलंगावर लोळेपर्यंत हसत होती। मग काय, सगळ्यांना केक आणला, केक एन्जॉय केला सगळ्यांसोबत। श्रेयांचं इथं अजून पोट भरलेलंच नव्हतं केकनी, तो म्हणे मलाही खायचं। मग काय, आजीच्या ह्याच्यात खाल्ला। आणि माझी मिठी बघा, फक्त बघत राहते सगळ्यांकडे, तिला काहीच ह्याच्यातलं समजत नाही, तरीही ती बघते, फक्त शांतपणे ऐकून घेते। आणि मी चुलाही कधी कधी मिठी पण म्हणत असते। मिठी तिचं अगोदर नाव ठेवलं होतं मी आणि आता चूही तिला बोलते। मग काय, केक खाल्ला मस्त। माझी मावशी ही माझी बहीण, हे तर मी तुम्हाला अगोदर सांगितलंच। आणि माझे व्हिडिओ कसे वाटतं मला नक्की सांगा, मी हे तुम्हाला नेहमी बोलत असते, त्यामुळे मला सांगत जा। आणि काल व्हिडिओ आला नाही त्यासाठीही सॉरी, व्हिडिओ अपलोड करू नाही शकले मी। अशा प्रकारे मी बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे सगळ्यांसोबत आणि एन्जॉय खूप केला। तुम्ही कसे करतात नक्की मला सांगा आणि असेच एन्जॉय करत राहा आणि तुम्ही अशीच हॅपी राहा, आम्ही पण राहतो। तर चला, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, तुम्हा सर्वांची काळजी घ्या। श्री स्वामी समर्थ।